नमस्कार मित्रांनो. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की मामा ईश्वरला फोन लावतात. ईश्वर विचारतो, अशोक काय चालू तिथे सगळं? अशोक मामा म्हणतात, अरे रोज एका दिवसाने मी एकदमच 200 वर्ष मोठा झालोय असं वाटायला लागले. काय करू मला काही कळतच नाहीये. पण तू का फोन केला होता? ईश्वर म्हणतो, अरे अशोक, मी अनिशला फोन केला होता. तो निघालाय, चंद्रपूरहून येईल तिथे. मुलं कशी आहेत? अशोक मामा म्हणतात, ठीक आहेत ती. अरे मोठी तर सेम वेणूसारखी आहे. खूप शहाणी आहे ती. मुलांना सगळं सांभाळून घेते ती. शांत आहे, समजूतदार आहे. दोन्ही धाकल्यांच्या मागे ठामपणे उभी राहिली आहे ती. त्या दोघांना फारसं काही कळत नाही, पण मोठी आहे ना, ती त्यांच्या मागे ठामपणे उभी आहे. ती त्यांना सांभाळून घेते. फार कठीण असतं ना रे या वयातल्या मुलांना सांभाळणं. मी कसं सांभाळू त्यांना मला काही कळतच नाहीये. ईश्वर म्हणतो, एक सांगू का तुला अशोक? तू एक काम कर ना, त्या सगळ्यांना घेऊन भारतात ये. मामा म्हणतात, भारतात? त्या तिघांना घेऊन भारतात यायचं? अरे कसं शक्य आहे ते? त्यांच्या शाळा कॉलेज इथेच आहेत, त्यांची मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे खेळ आहेत, आणि आपण अचानक त्यांना घेऊन यायचं हे शक्य नाहीये. ईश्वर म्हणतो, अशोक जरा नीट विचार कर. अरे आपल्याकडे हाच चांगला ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन नाहीये. तू त्यांच्या जगात राहणार आणि त्यांना वाढवणार, त्यापेक्षा तू त्यांना आपल्या जगात घेऊन ये ना. कसं असतं ना, हे जग म्हणजे एक जंजाळ आहे आणि त्यांना वाढवणं फार कठीण आहे. तू त्यांना इथे घेऊन आलास ना तर आपण सगळे आहोत. आम्ही तुझ्या सोबत आहोत ना. कसं आहे, ते या जंजाळात वाढतील सुद्धा, पण त्यांना आपल्या मदतीची जास्त गरज आहे. मामा म्हणतात, अरे बोलायला हवं त्या मुलांशी. त्यांना आवडेल का भारतात यायला? त्यांना नाही जमलं तर? कसं असतं ना, आपण आपल्याकडची मुळं उपटायची आणि दुसरीकडे लावायची. ते जमीन धरतील असं नाहीये ना. ईश्वर म्हणतो, अरे अशोक, तू कधीपासून एवढा विचार करायला लागलायस? आत्तापर्यंत तू कसं वागत होतास? जे माझ्या मनाला येईल तसं मी वागणार असं चालू होतं ना, आणि आता तू चक्क त्यांचा विचार करतोयस. आता तू सगळं विसरून जा आणि तू त्यांना इथे घेऊन ये. खूप सोपं पडेल. आणि जरा विचार कर, तू कुठेही चुकत नाहीयेस. तू त्यांना इथे घेऊन आलास ना तर उलट त्यांच्या भविष्यासाठी चांगलं होईल. तू त्यांना घेऊन यायलाच हवं. तू फक्त मला सांग कधी यायचंय ते, मी तिकीटं बुक करतो. मामा म्हणतात, ते मागच्या तिकिटाचे पैसे किती झाले होते तेवढं तरी सांग. ईश्वर फोन कट करून टाकतो. मामा ठरवतात की मुलांशी आता सगळं बोलायचं. मामा पल्लवीच्या आई वडिलांसाठी चहा बनवतात आणि मुलांना भारतात घेऊन जाण्याचा विषय मांडतात. पल्लवीची आई म्हणते, अहो आम्हाला पण वाटत होतं मुलांना भारतात घेऊन जावं, पण कसं घेऊन जायचं? मुंबईमध्ये तर आमचं काहीच नाहीये. पल्लवी इथे होती दुबईला आणि भैरवी तिथे लंडनला. आम्हाला मुंबईचा फार कंटाळा आला होता, म्हणून आम्ही रिटायरमेंट नंतर ठरवलं की आपणच कोकणात जायचं. आम्ही कोकणात तिथे राहतोय, पण ते छोटंसं गाव आहे हो. मुलांना त्या सगळ्याची सवय नाही. त्यांना मोठ्या शहरात राहायची सवय आहे. त्यांना तिथे ॲडजस्ट करताच येणार नाही. आम्हाला खूप भीती वाटते. मामा म्हणतात, मी आहे ना, मी त्यांची काळजी घेतो, मी त्यांची जबाबदारी घेतो. मुलांना आपण भारतात घेऊन जाऊ. तेवढं तिथे संयमी येते. संयमीने हे ऐकलेलं असतं. ती म्हणते, अजिबात नाही, आम्ही कुठेही येणार नाही. मामा म्हणतात, अगं बाळा, ऐकून तरी घे ना. आम्ही ते तुमच्याबद्दल बोलत होतो ना, तेवढं ऐकून घे. संयमी म्हणते, मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तुम्ही आमच्याबद्दल बोलत होता ना. पल्लवीचे आई वडील संयमीला बसवतात आणि तिला व्यवस्थित सांगतात. ते म्हणतात, बाळा, आता तुम्ही एकटे आहात, म्हणून तुम्ही इथे एकटे नाही राहू शकत. तुम्हाला भारतात यावं लागेल. संयमी म्हणते, पण आम्ही आमचं सगळं सोडून तिथे काय यायचं? आम्ही आहोत ना इथे. आम्ही इथे राहतो. तुम्ही जा हवं तर भारतात. आजोबा म्हणतात, अगं असं का वागतेस तू? तू इथे राहणार, एकटी राहणार आहेस का तू? आणि मुलांना कोण वाढवणार? हे फार सोपं नाहीये. संयमी म्हणते, आम्ही नाही जाऊ शकत. आम्हाला इकडची सवय झालीये. आमचे फ्रेंड्स येथे आहेत. आमची या घरासोबत एक नातं जोडलं गेलं आहे आणि ते सगळं विसरून आम्ही भारतात यायचं का? त्या सगळ्यांची चर्चा चालू असते आणि तेवढ्या दारावरची बेल वाजते. संयमी दरवाजा उघडते. आसमा आंटी आलेली असते. आसमा म्हणते, मामा, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. मामा आणि आसमा थोडं बाजूला जाऊन बोलत असतात. आसमा म्हणते, मामा, बँकेतून अर्जंटमध्ये नोटीस आलीये. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावाच लागेल, म्हणून मी इथे आले. मामा विचारतात, काय झाले? आसमा म्हणते, आर्ट गॅलरीसाठी अमितने कर्ज काढलं होतं आणि त्यासाठी गहाण म्हणून हे घर ठेवले. मामा विचारतात, एवढं मोठं कर्ज आहे का? आसमा म्हणते, हो, खूप मोठं कर्ज आहे. तर इकडे संयमी म्हणते, आम्ही घर कसं काय सोडणार? आजोबा आजी, थोडा विचार करा ना. अहो या घरामध्ये आमचे मेमरीज आहेत, आईबाबांच्या आठवणी आहेत. आम्ही इतके वर्ष इथे राहिलोय. आईबाबा तर गेले, पण आता हे घर पण सोडावं लागेल का? आजी आजोबा तिला समजवत असतात. संयमी काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणते, आम्ही आमचं मॅनेज करू, आम्ही राहू. नाहीतर एक काम करा ना, तुम्ही इथे राहा ना आमच्यासोबत. आजी आजोबा म्हणतात, नाही ग, तसं नाही करता येणार.
आम्ही इकडे राहिलो तरी आम्हाला इकडचं काहीच माहिती नाहीये. आम्ही कसं मॅनेज करणार आहे इथे? सगळे विचार करून बोलत असतात. तर इकडे आसमा म्हणते, लोन घेतलेले त्यांनी आणि त्यामुळे हे डॉक्युमेंट आधी तुम्ही चेक करून बघा. कसं आहे ना, मी बँकेतच काम करते आणि त्यामुळे माझ्याच गॅरंटीवरती त्यांनी लोन काढलं होतं. आता ते दोघं तरी इकडे नाही आहेत, म्हणून त्यांची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. मामा पेपर चेक करतात. मामा म्हणतात, लोन खूप मोठं घेतलंय आणि हे सगळं कधी फेडायचंय? आसमा म्हणते, हे फेडण्यासाठी 20 वर्ष लागतील, कमीत कमी 20 वर्ष. पण या लोनचा पहिला हप्ता आता 4 दिवसामध्ये तुम्हाला भरायचा आहे, नाहीतर तुम्हाला घर विकावं लागेल. मामा विचार करायला लागतात. तर इकडे संयमीचे आजोबा तिला समजावत असतात. ते म्हणतात, बाळा असं नाही होऊ शकत. अगं, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये, आपल्याला हेच करावं लागणार आहे. तू मुंबईला चल, तुला आम्ही गावाकडे घेऊन गेलो असतो, पण तुम्हाला आम्ही गावाकडे घेऊन गेलो तर कॉलेजसाठी तुम्हाला मुंबईला यावंच लागेल, म्हणून तुम्ही मुंबईला जा, तिकडे तुमच्या सोयीचं होईल. संयमी म्हणते, नाही, आम्हाला हे घर सोडायचं नाहीये. आम्ही एक काम करतो ना, भैरवी माऊला बोलवून घेतो, ती इथे आमच्यासोबत राहील. तिचा जॉब पण ती इथे ट्रान्सफर करून घेईल, मग ती इथेच राहील आमच्यासोबत. आजी आजोबा तिला समजावत असतात आणि असं नाही होऊ शकत असं सांगतात. संयमी तरीही भैरवीला फोन लावते, पण फोन काही लागत नसतो. आजी आजोबा म्हणतात, घाई नाही करत आहे आम्ही, जरा विचार कर. संयमी या सगळ्याचा विचार करते. तर इकडे मामा म्हणतात, 4 दिवसात हफ्ता येणार आहे आणि लोनचा हफ्ता इतका मोठा आहे की माझ्या पेन्शनच्या 5 पट आहे. मी कसं काय देऊ शकतो एवढं सगळं? मला नाही करता येणार हे सगळं. आसमा म्हणते, मी तुम्हाला एक सजेस्ट करू का? ते दोघं माझे चांगले मित्रमैत्रीण होते, पण मला हे घर विकावं वाटत नाहीये. पण तरीही जर तुम्ही हे घर विकलं तर तुम्हाला हे लोन फेडता येईल. जरा विचार करा. पण मामांना पण हा पर्याय आवडतो. त्यांना हाच पर्याय दिसत असतो आणि तो उत्तम वाटत असतो. मामा म्हणतात, पण मुलांची जबाबदारी आहे माझ्यावरती, त्याचं काय करायचं? आसमा म्हणते, मामा थोडा विचार करा तुम्ही. अहो, हे लोन फेडणं महत्वाचं का मुलांना वाढवणं महत्वाचं? आणि त्यानुसार तुम्ही आता निर्णय घ्या, तुम्ही ठरवा. मामांना वाटतं की लोन फेडणं जास्त महत्वाचं आहे आणि आता लोन फेडलं तर मुलांना भारतात घेऊन जाता येईल आणि त्यांची सोय तिथे करता येईल. मामा थोडा विचार करतात आणि मुलांशी बोलायचं ठरवतात. तर रात्री ईश्वर घरी आलेला असतो. तो फुलराणीला बोलवून घेतो. फुलराणी विचारते, काय झाले, काही प्रॉब्लेम झालाय का? ईश्वर म्हणतो, अशोकने घराची किल्ली तुझ्याकडे दिली आहे ना, तू ते घर साफ करून ठेव, अशोक येणार आहे. फुलराणी म्हणते, उद्या साफ करते. ईश्वर म्हणतो, उद्या नाही, आत्ता साफ करून ठेव. उद्या सकाळी अशोक येतोय आणि तेही मुलांना घेऊन. फुलराणी म्हणते, मुलांना घेऊन येत आहेत, मुलं इथेच राहणार आहेत का? पण अजून 10 दिवस झालेले नाहीये, त्यांचे पुढचे कार्य कधी करणार आहे? ईश्वर म्हणतो, ते इथेच सगळं होणार आहे, मुलं इथेच राहतील, पण आपल्याला त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. अशोक त्यांना सांभाळणार आहे, आपल्याला अशोकला सांभाळावं लागेल. फुलराणी म्हणते, हे सगळं कसं मॅनेज होणार आहे? तरी मी मामांना सारखं सांगत होते, मुलांशी बोला, मी फोन लावून देते, मी व्हिडिओ कॉल करून देते, पण नाही, त्यांनी कधीच ऐकलं नाही, स्वतःची मनमानी करत राहिले. आता अशा माणसासोबत ती मुलं कशी राहणार? पण ठीक आहे, मी जाते आणि घर आवरते. फुलराणी घर आवरायला जाते. तर इकडे अशोक मामा सगळ्या मुलांना जेवायला वाढत असतात. मुलांना गोड बोलून त्यांना जेवायला वाढतात. मुलं म्हणतात, आम्ही जातो आणि होमवर्क करतो. मामा म्हणतात, उद्या तुम्हाला जायचं नाहीये शाळेत आणि होमवर्क करायची काहीच गरज नाही. मुलं विचारतात, का? मामा म्हणतात, आता तुम्ही माझ्यासोबत मुंबईला येणार आहात म्हणून. तुमच्या आईबाबांसोबत तुम्ही येणार होतात ना म्हणून. मुलं विचारतात, मग आईबाबा पण तिथेच आहेत का? अशोक मामा खोटं बोलतात आणि म्हणतात, हो, ते तिथेच आहेत, तुम्ही चला, बॅग भरा. मुलं बॅग भरायला जातात. संयमी म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, इंडियामध्ये आम्ही येणार नाही, आम्हाला काही चॉईस आहे का नाही? मामा म्हणतात, नाही, तुम्हाला चॉईस नाहीये. संयमी म्हणते, आता तुम्ही सगळं ठरवणार का? मामा म्हणतात, मी तुला सांगणार नव्हतो, पण आता स्पष्टपणे सांगावं लागते. तुझ्या वडिलांनी आर्ट गॅलरीसाठी एवढं मोठं कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडता फेडता 20 वर्ष जाणार आहेत आणि मी गेल्यावरती ते कर्ज तुमच्या डोक्यावर यावं असं मला वाटत नाही. म्हणून आता तुमच्याकडे पर्याय नाही, तुम्हाला मुंबईला यावंच लागेल. बॅग भरायला घ्या, असं म्हणून मामा निघून जातात. संयमी खूप टेन्शनमध्ये असते. ती विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.